धरती दर्या विभिन्न भाषा विभिन्न वेश कोटी कोटी हृदयात वसे हा एकच आमचा भारत देश विभिन्न भाषा विभिन्न रीती परंतु आमची एकच माती विभिन्न धर्म विभिन्न जाती मनात जपतो भारत भक्ती हा उत्सव आहे भेटीचा हा उत्सव आहे एकीचा भारत महोत्सव भारत महोत्सव एकच आहे धरती दर्या विभिन्न भाषा विभिन्न वेश कोटी कोटी हृदयात वसे हा एकच आमचा भारत देश विभिन्न भाषा विभिन्न रीती परंतु आमची एकच माती विभिन्न धर्म विभिन्न जाती मनात जपतो भारत भक्ती हा उत्सव आहे भेटीचा हा उत्सव आहे एकीचा हा उत्सव आहे सर्वांचा हा उत्सव भारत वर्षाचा भारत महोत्सव भारत महोत्सव एकच आहे धरती दर्या विभिन्न भाषा विभिन्न वेश कोटी कोटी हृदयात वसे हा एकच आमचा भारत देश विभिन्न भाषा विभिन्न रीती परंतु आमची एकच माती विभिन्न धर्म विभिन्न जाती मनात जपतो भारत भक्ती हा उत्सव आहे भेटीचा हा उत्सव आहे एकीचा हा उत्सव आहे सर्वांचा हा उत्सव भारत वर्षाचा भारत महोत्सव भारत महोत्सव माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे आणि ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित भारत महोत्सव 2017चा उद्घाटन सोहळा विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, विविधतेने नटलेला आपला भारत देश. प्रत्येक राज्यातील संस्कृतीची स्वतःची अशी एक खास ओळख आहे. भारतातील विविध कला आणि संस्कृती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळाली ती म्हणजे नवी मुंबईकरांना. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली सेक्टर 7 येथील बिबगोज शाळेच्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे
आणि ठाणे बेलापूर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली राजीव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने कालाघोडा फेस्टिवल प्रमाणे ऐरोलीत भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। भारतातील वेगवेगळ्या राज्याची संस्कृती, सामाजिक समस्या आणि हुबेहूब जिवंत वाटणाऱ्या रांगोळीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे आणि ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते भारत महोत्सवाची औपचारिक सुरुवात झाली।
यावेळी उपमहापौर अविनाश लाड, माजी उपमहापौर अनिल कौशिक, नगरसेविका हेमांगी सोनवणे, मीरा पाटील, अनिता मानवतकर, संतोष शेट्टी, अंकुश सोनवणे, दीपक पाटील, नवी मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या धूमधडाक्यात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भारत महोत्सवाचा पहिला दिवस गाजला तो आगरी कोळी ऑर्केस्ट्रा दादूसने. आगरी कोळी गीतांबरोबर महाराष्ट्रातील विविध सणावरील आधारित गीते सादर करण्यात आली. दादूसच्या गाण्याच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. रसिकांच्या प्रतिसादाने कलाकारही भारावून गेले होते. कलेला आणि कलाकारांना जात पात आणि समाजाच्या भिंती नसतात हेच या महोत्सवातून दिसत आहे. भारत महोत्सवातून देशातील प्रत्येक राज्य आणि त्यांची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही संस्कृती त्यांनी हुबेहूब रांगोळीच्या प्रदर्शनातून मांडली आहे. 2 वर्षातच या महोत्सवाने एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. तसेच आमचे मित्र रमाकांत म्हात्रेजी हे सातत्यानं भारत महोत्सव दरवर्षीला या ठिकाणी बनवतात आणि त्याला प्रचंड अशा प्रकारचा उत्साह सर्वांचा असतो. संपूर्ण नवी मुंबईमधल्या सर्व जनतेचा उत्साह असतो आणि भारत महोत्सव भरून एक संपूर्ण भारतातली एकात्मता हा सगळ्यात महत्त्वाचा विविध जे सांस्कृतिक क्षेत्र आहे तर त्या सांस्कृतिक क्षेत्रांचे एकत्रपणे त्या ठिकाणी बांधणी करणं आणि एकत्रपणे सर्व नवी मुंबईमधल्या जनतेला दाखवणं आणि तशा प्रकारचं चित्र आज आपण सर्वांनीच रांगोळी या ठिकाणी पाहिली. विश्वास बसत नाही डोळ्यावर की ते सुंदर रांगोळी प्रत्येक राज्याचं प्रतिबिंब त्याच्यामधून उमटवण्याचा प्रयत्न कलाकारांनी जो केलेला आहे ते सुद्धा वाखाणण्यासारखं आहे. आणि भव्य दिव्य अशा प्रकारचं भारत महोत्सव दरवर्षीलाच यावर्षी तर आपण सर्वजण पाहत आहे की प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये भारत महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि आम्ही उद्घाटन आज झालेलं आहे. आणि अशा प्रकारच्या भारत महोत्सवाला येऊन सर्वांना मनापासूनचा आनंद मिळतो की सर्व विविध त्या रूप ही सर्व राज्याची सांस्कृतिक जे ठेवा आहे ते एकत्रपणे पाहण्याचा योग या ठिकाणी भारत महोत्सवामध्ये सर्वांना नागरिकांना मिळतो. एक सुंदर उपक्रम अशा प्रकारचा जे रमाकांतजी म्हात्रे त्यांच्या पत्नी त्यांनी सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग, नगरसेविका आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारच्या सगळ्या महोत्सवामध्ये लक्ष घालून अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. नवी मुंबई शहरामध्ये विविध जाती धर्माचे नागरिक राहत आहेत. या सर्वांना त्यांच्यातील एक महोत्सव वाटावा, या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना त्यांची संस्कृती पाहता यावी याकरिता भारत महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा आयोजक अनिकेत म्हात्रे यांनी सांगितले. सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हे भारत महोत्सव आपण आयोजित करतोय. हे भारत महोत्सवाचं 2रं वर्ष आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून ही भारत महोत्सव आम्ही आयोजित करत आहोत. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे साहेब यांच्या हस्ते रांगोली प्रदर्शनचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. रांगोली प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण बघाल की या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक विषय आहेत. जसं कोपर्डीचं जे झाली हत्याकांड झालं किंवा महाड ज्या ठिकाणी सावित्री नदीचं पूल त्या ठिकाणी हे झालं, त्यानंतर आपले गड किल्ल्यांची जी महाराष्ट्रामध्ये अवस्था झाली, असे वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन याही वर्षी आपण भारत महोत्सवाच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या दिवशी म्हणजे आज आपण बघाल की दादू सालारे याचं भव्य ऑर्केस्ट्रा आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या 14 तारीख आपण नंदेश उमप लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत नंदेश उमप यांच्या माध्यमातून संगीत का मेला या ठिकाणी आयोजित करत आहोत. संगीत का मेला या माध्यमातून आपण भारतातील जी संस्कृती आहे, जी वेशभूषा आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच 15 तारखेला डॉक्टर विश्वजित कदम हे देखील स्वतः उपस्थित राहणार आहेत. तर त्या निमित्ताने आपण रुद्राक्ष डान्स अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळे राज्यातले डान्स कलाकृती आपण सादर करणार आहोत. तसेच या भारत महोत्सवाचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर विलास नायक बँगलोरवरून खास आपल्यासाठी या ठिकाणी येतात. ते वर्ल्ड
विदेश पेंटर आहेत त्या या ठिकाणी येणार आहेत. मी गेल्या काही वर्षापासून बघत होतो, जेव्हापासून मी राजकारणात आलेलो आहे तेव्हापासून माझ्या मनामध्ये कुठेतरी हे चालू होतं की आपण कुठेतरी समाजासाठी कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून एक समाजाला न घेता सर्व समाजांना एकत्र कसं आपल्याला आणता येईल हेच या भारत महोत्सवाच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण बघाल की वेगवेगळे महोत्सव या ठिकाणी नवी मुंबईत होतात. एक आगरी कोली महोत्सव होतो, कोली महोत्सव होतात, पण कुठेतरी एक भारत महोत्सव व्हावं, त्यामध्ये आगरी कम्युनिटीची लोकं येतील किंवा इतर कम्युनिटीची लोकं देखील या ठिकाणी येतील आणि भारताच्या एकात्मतेवर आपण कुठेतरी पुढे घेऊन भारताला जाव्यात हीच संकल्पना होती.